आज मी पापलेट आणि कोलंबी आणली आहे. कोलंबी आणि ही पापलेट, ह्यांना पापलेट बोलतात आणि ही आहेत ना, ह्यांना लेकूर बोलतात. लेकूर ही मी आणली आहे, ही फ्राय करणार मी आहे. आणि कोलंबी आणली आहे, कोलंबीचं मी कालवण करणार आहे. अशा प्रकारे हे सगळं स्वच्छ करून घेतले आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे फ्राय करायला घेतले. पापलेटाची डोकी काढली आहेत मी, त्याचं वेगळं सार करणार आहे आणि थोडीशी कोलंबी फ्राय करायला. आता ह्याच्यामध्ये ना हळद टाकायची, मिरची पावडर. मिरची पावडरने कसं कलर छान येतो. आम्ही हा आमचा घरचा मालवणी मसाला भाजका तो टाकलाय. अंदाजेनुसार मीठ. हे आगुळ घेतलेलं आहे, हे गावचं आहे आमचं आगुळ कुटुंबाचं. हे सगळीकडे टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित ना त्याला मसाला व्यवस्थितपणे लागला पाहिजे ना. ह्याच्यावर चिरा पण दिलेले आहेत ना, कट दिलेले आहेत, असे व्यवस्थित लागला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही सगळ्या मच्छीला मसाला लावून घेतलेला आहे. आता हा आपल्याला थोडा वेळ ठेवून द्यायचा. फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवलं तर मच्छी म्हणजे व्यवस्थित लागत नाही. उशीर झाला तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा काढून फ्राय करायचं. कोलंबीचं कालवण करते. मी साफ करून घेतलेली कोलंबी आहे, त्याच्यासाठी मी मिरची आणि धने भिजत ठेवलेले होते. व्यवस्थित वाटले जातात भिजत ठेवले तर. आणि त्याच्यासाठी मी खोबरं, थोडंसंच खोबरं घ्यायचं वाटपाला, आणि कांदा थोडा, आणि त्याच्यात 4-5 लसणीच्या पाकळ्या. हे दोन्ही एकत्र करून वाटायचं. पण पहिला मिरची वाटून घ्यायची, म्हणजे गंधासारखं वाटप झालं पाहिजे, बारीक एकदम व्यवस्थित. लसूण आणि कांदा. मी बनवत आहे कोलंबीचं कालवण. त्याच्यासाठी मी हे वाटून घेतले. बघा कसं गंधासारखं बारीक वाटलेलं आहे. गॅसवर मी एक टोप ठेवलाय, त्याच्यामध्ये मी तेल घाला. आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतला. कांदा थोडा परतून घ्यायचा. थोडा मस्त होऊन द्यायचा कांदा. ही मी कोलंबी साफ करून घेतली, पण मी ही टकली येत नाही, ती डोकी ही अशी ठेवली आहे. ती कालवणामध्ये ना चविष्ट लागतात अशी ठेवल्याने, पूर्ण काढत नाही मी. आता मी कोलंबी टाकून घेते. थोडा हळद टाकून घ्यायची. आता ही हळद चांगली मिक्स करायची. आपण त्याची परतून घ्यायची कोलंबी हळदीमध्ये. या आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आपली कोलंबी शिजायला हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता आपल्याला ह्याला झाकून ठेवूया थोडी शिजेपर्यंत.
आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे. बघा किती छान आणि उकळी पण आली आहे त्याला व्यवस्थित आणि छानरित्या हे आपलं कोलंबीचं कालवण तयार आहे. पापलेटांची टकली काढली आहे, डोकी म्हणजे त्याचं सार करत आहे. ही पापलेटांची डोकी आहे आणि त्याच्यासाठी लागणारं हे वाटण आहे. खोबरं घेतले, लसूण घेतली आहे, आलं आणि कोथिंबीर. खोबरं जरासंच घ्यायचं. हे आता वाटून घेते आहे. आपलं वाटून झालेलं आहे. हे असं मिरच्या कोथिंबीरचं कालवण बोलतात ह्याला, पापलेटचं मिरच्या कोथिंबीरचं कालवण म्हणून असं आपलं वाटण हे सगळं हिरवं आहे. त्याच्यात हळद टाकते आणि आपला मालवणी मसाला टाकते. आता हे आपल्याला मिक्स करून फोडणी मारायची. मिक्स करायचं मसाला. गॅसवर एक भांडे ठेवले, त्याच्यात तेल घालून घेते. आता तेल आपलं तापले, त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेते. वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित घ्यायचे. तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित वाटण परतवून घ्यायचं. पाणी घालून घेऊया. हे असं म्हणजे जास्ती पातळ नाही, असं थोडं घट्ट सरच करायचं आहे. खायला छान लागते, भाकरी वगैरे बरोबर ना छान वाटते. आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकत आहे, कारण ना मगाशी मी पापलेटांना थोडं लावले मीठ म्हणून जरासंच टाकते आणि त्याच्यात पापलेटांची टकली सोडून घेते. आपलं तिखलं कसं करतात, तिखलं मिरचीच्या कालवणाचं पापलेटांचं, त्या पद्धतीनेच हे पण करायचं तिखल्याप्रमाणे. टाकून घेतलेत. आता ह्याला कड येऊन द्यायचा चांगला. आता हे आपले उकळी येत आहे, ह्याच्यात आपण सोलं टाकून घेऊया. थोडी पापलेट शिजू दे. डोकी टाकली आहेत ना, ती थोडी शिजली पाहिजेत. त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवूया. आणि आता सोलर पण आत्ताच टाकले आहेत ना, 5 मिनिटं राहू दे. मग आपण कालवण आपलं तयार आहे. कालवण पापलेटांच्या डोकीचं आपलं कालवण तयार आहे. मिरच्या कोथिंबीरचं कालवण आहे. व्यवस्थित उकळी आली आहे आणि छान घेत्या तयार झाली. आता मी पापलेट फ्राय करायला टाकत आहे. त्याला मी हे तांदळाचं पीठ घेतले. तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित पापलेट कोट करून घ्यायचे. आम्ही तांदळाचं पीठच लावतो, कोण रवा वगैरे लावतात, पण तांदळाच्या पिठात छान लागते फ्राय मच्छी. फ्राय करून घ्यायचे. तांदळाच्या पिठाने कसं कुरकुरीत पण आणि व्यवस्थित छान फ्राय होते आणि छान लागते पण तांदळाच्या पिठामध्ये.
आता मी अशा प्रकारे सगळ्यांना पापलेटांना कोट करून घेते आहे तांदळाच्या पिठामध्ये. आणि आपण फ्रीजमध्ये जरी ठेवणार असाल जास्ती आहे की आपण असं पीठ लावून ठेवलं तर, कारण ते नंतर बर्फ होतात ना, मग त्याच्यामुळे मी असे पीठ लावून ठेवते फ्रीजमध्ये ठेवताना. सगळ्याला मी व्यवस्थित असं पीठ लावून घेते, तांदळाचं पीठ लावून घेते. मला असं स्पष्टीकरण मी तांदळाच्या पिठाचं जास्त देते, कारण छानच लागतात तांदळाच्या पिठात, प्रश्नच नाही. आम्ही मालवणी लोक जास्ती करून तांदळाचं पीठच लावतो. आपली कोलबीला पण मी कोट करून घेते तांदळाच्या पिठात. ही पण छान लागते.